आदमापुरातील भाविकांना विषबाधा, मुरगुड ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल। आदमापूर तीर्थस्थळी उघड्यावरील लसीची विषबाधा होऊन रात्री 11 वाजता मुरगुडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले। आदमापूरमध्ये मिळालेली मोफत लसी दुपारी 12 वाजता या रुग्णाने घेतली होती। उलट्या जुलाबाचा त्रास जाणवू लागला, त्यामुळे तातडीने त्यांना मुरगुडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। रथ उत्सवाच्या वेळी भाविकांना वाटप करायला लस्सी, थंड पाणी, सरबत, केळी, खिचडी असे काही पदार्थ सेवाभावी संस्था, तरुण मंडळी यांच्याकडून वाटप करण्यात येत होते। त्यामुळे हा प्रकार आदमापूर, मुरगुड, गारगोटी, सरवडे, मडिलगे येथे 100 पेक्षा जास्त रुग्ण दाखल मुरगुड ग्रामीण रुग्णालय येथे तातडीने सर्व रुग्णांना उपचार करून त्यांना सुरक्षितपणे घरी पाठवण्यात आले। यावेळी रुग्णालयातर्फे त्यांच्या जेवणाची सोय देखील करण्यात आली होती। अनेक भाविक दूरवरून भंडाऱ्यासाठी आले होते, मात्र त्यांच्या बाबतीत असा प्रकार घडल्याने त्यांचे जेवणावाचून हाल झाले होते। हीच अडचण ओळखून ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या जेवणाची सोय केली। शहरामध्ये अँब्युलन्सच्या वाजणाऱ्या सायरनमुळे नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र आदमापूर येथे झालेला प्रकार कोणालाच माहिती नव्हता। नंतर हा प्रकार कळाल्यानंतर नागरिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली। यावेळी अनेक पेशंट पोटदुखीमुळे आणि उलटीमुळे त्रस्त झाले असल्याचे दिसून आले। मात्र यावेळी प्रशासनाने योग्य ते उपचार करत त्यांना सुरक्षितपणे घरी सोडले। त्याचबरोबर अनेक भाविक हेच पदार्थ घेऊन आपापल्या गावी गेले आहेत। त्यांच्या बाबतीत काय झाले याची देखील दखल माहिती प्रशासन घेत आहे। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 98 22 63 54 69।